यस मित्रांनो, फिनटास ओव्हरसीज या प्रोजेक्टमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम करतो. आज आपण पाहणार आहोत मित्रांनो की या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण आपलं लाईट बिल कसं भरू शकतो. थोडंसं महाराष्ट्र लेवलला काही इश्यू होता APIचं, पण ते आता सॉल्व झालेलं आहे. मी जवळपास गेले 3-4 दिवस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि आता सॉल्व झालेलं. जस्ट आता आपण बघणार आहोत की इलेक्ट्रिसिटी बिल कसं भरायचं. बघा, आता आपल्याला आपलं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर फक्त जेवढं बिल भरायचं आहे तेवढं पहिले बघून घ्या की आपल्या अकाउंटला बॅलन्स आहे का. बघा, इथे दाखवतो आहे ₹399 बॅलन्स आणि माझं बिल एक भरायचं आहे माझ्या स्वतःचं घरचं, जे माझ्या वडिलांच्या नावाने आहे. तर मी ते बिल भरण्यासाठी इलेक्ट्रिसिटी या ऑप्शनवर जातो आहे. बघू शकता, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. बघा, इथे बिल अँड रिचार्जमध्ये तुम्ही गेलात तर सगळे रिचार्ज इथं दिसत आहेत, मोबाईलचा, DTHचा. ओके, तर इथे इलेक्ट्रिसिटीमध्ये गेलात तर इलेक्ट्रिसिटीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे वरती सर्च ऑपरेटरमध्ये जायचं आहे आणि आपला MSEB म्हणून टाकायचा आहे. तर MSEB मुंबई म्हणून इथे येईल, याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे आपला कंज्युमर नंबर, जो आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलवर नंबर असेल, तो कंज्युमर नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी माझा इलेक्ट्रिसिटी नंबर इथे टाकत आहे. मी त्याआधी तुम्हाला महावितरण ॲपवर मी दाखवतो आहे की मला जो बिल भरायचा आहे तो बघा ₹340 बिल दाखवतो आहे. ओके, हा ₹340 बिल मला पे करायचा आहे. तर बघा, मी तुमच्यासमोरच माझ्या अकाउंटला आता 399 बॅलन्स आहे हेही दाखवलं. ठीक आहे, मी इथं बॅक करतो, आपल्या ॲप्लिकेशनवर जातो आहे. इथे माझा कंज्युमर नंबर, मीटर क्रमांक, तो इथे मी फिल करत आहे. बघा, हे फिल केल्यानंतर इथं पूर्ण नंबर व्यवस्थित फिल करा. तुमच्या ह्याच्यावर असेल, जे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल आलं असेल तिथे असेलच. ओके, आता खाली बघा दाखवत आहे बॉटमला, एकदम मोबाईलच्या बॉटमला फेच बिलवर टच करा. जसं त्याला टच कराल तसं तुम्हाला बघा थोडंसं वेटिंग होईल. वेटिंग घेतल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे इथं सर्च करून येईल. श्री कुंभारलीकर मोहम्मद शेख अहमद, हे माझ्या वडिलांचं नाव आहे. बिल डेट 19 जून 2026, ड्यू डेट 9/7/2026, हे इथे दाखवत आहे डिटेल्स. ओके, आता ₹340 जे आपण बघितलं होतं, पुन्हा एकदा वाटल्यास दाखवतो. बघा, महावितरण ॲपवर मी दाखवत आहे तुम्हाला ₹340 मला इथे दाखवत आहे. तेच ₹340 या ठिकाणी दाखवत आहे. आता तुमच्यासमोरच मी हे बिल पे करत आहे. ओके, त्यासाठी मी खाली बघा, खाली बॉटमला पुन्हा एकदा पे असं ग्रीन कलरमध्ये बटन दिसत आहे. त्या पे बटनावर मी टच केलं. त्याच्यानंतर माझा हा पिन विचारत आहे, तो पिन मी या ठिकाणी टाकलं. जसं आपलं GPayला गेल्यानंतर सारखं पिन विचारतो पैसे ट्रान्सफर करताना, सेम प्रोसेस आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन सेम GPayसारखंच चालतं. आज दुपारी थोडंसं अपडेट चालू होतं, त्याच्यामुळं जो आपला ॲप्लिकेशन होतं तो थोडं काही क्षणासाठी ओपन होत नव्हतं, पण ते आता महाराष्ट्र लेवलचा APIचा काही इश्यू होता, तो आता सॉल्व झालेला आहे. आता आपण बघू की आपण हे बिल पे करतो आहे. बघा, आता इथं ॲरो दाखवलं राईट साईडला, त्याला मी टच केलं. जसं टच केलं तसं ही प्रोसिजर होईल आणि माझ्या अकाउंटमधून पैसे कट होतील आणि बिल पे केला जाईल. यस, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली इथं दाखवत आहे. आता आपण मी बॅलन्समध्ये गेलो. बॅलन्समध्ये गेल्यानंतर वॉलेट हिस्ट्रीला गेलो. आता इथे आपण बघू शकतो, मी आत्ता जस्ट बिल पे केलं आहे 340. त्याच्यावर मला ₹3.40 कमिशन कॅशबॅक भेटलं आहे. ओके, इलेक्ट्रिसिटीचं बिल पे केलं आहे ₹340, त्याच्यावर मला ₹3.40 म्हणजे जवळपास मला या ठिकाणी कमिशन जो भेटलेला आहे तो तुम्हाला शो होत आहे. आत्ता जस्ट बिल पे केलेलं आहे. ओके, तर चला आता महावितरण ॲपवर जाऊन बघूया आपल्याला इथं काय शो होतं आहे ते. थोडंसं रिफ्रेश करूया आपण. आता रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला कळेल इथं, हे बघा ₹340 पे झालेले आहेत. ह्याच्या आधी मला हे ₹340 इथं ग्रीन कलरमध्ये दिसत होतं आणि खाली इथं पे म्हणून येत होतं, बरोबर. आता हे क्विक पे झालेलं आहे आणि महावितरण, जे महाराष्ट्राचं महावितरण आहे आपलं MSEB, त्यांना हा बिल इथून पोच झालेला आहे. क्विक सेकंदात, 1-2 सेकंदात बिल पोच झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे खूप सुंदर आणि जबरदस्त सर्विस आहे. क्विक रिचार्ज करा, तुम्ही बिल पे करा, क्विक होतं आहे ते.
त्याच्यामुळं काही वेळ लागत नाही आणि महावितरण ॲपने सुद्धा आपल्याला दाखवलं नाही, सांगितलं नाही की तुमचा बिल पे झालं आहे. पुन्हा एक तुम्हाला शाश्वती म्हणून मी हा बॅक करतो आणि तुम्हाला याच ॲप्लिकेशनवर मी बिलिंग अँड पेमेंट हिस्ट्री ह्याच्यामध्ये जाऊन माझे जे वडिलांचं नाव आणि जो मीटर आहे आमच्या गावचं, आता आपण बिल पे केलं आहे 21/91/2024-73, जो सेकंड नंबर थर्ड नंबरला इथं दाखवत आहे तिथं मी जात आहे. त्याच्यानंतर बिल हिस्ट्री, पेमेंट हिस्ट्री. तर पेमेंट हिस्ट्रीमध्ये मी जात आहे आणि हे बघा इथं आपल्याला जस्ट अपडेट झालं आहे ₹340, 14 जुलै. ओके, जस्ट अपडेट झालेलं आहे मित्रांनो. जबरदस्त, एकदम जबरदस्त मित्रांनो, अवॅसम, गुड. आणि हे आपल्याला आता हे पाहायला भेटतं आहे. म्हणजे आता तुम्हाला टेन्शन नाही की ॲप्लिकेशन बिल पे होईल की नाही, काय होईल, मग जाईल की नाही. तर क्विक सेकंदात सर्व प्रोसेसर इथं होत आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आता तुम्ही स्वतःचे इलेक्ट्रिसिटी बिल पे करू शकता. जर काही इश्यू आलंच तर तिथं फेच या शब्दावर क्लिक केल्यानंतर, फेच बिल या शब्दावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव ॲटोमॅटिक तिथं डिटेक्ट होणार नाही. आणि जर इश्यू नसेल तर क्लिअर दाखवेल तिथं कोणाचं बिल पे करता येते. बिलिंग युनिट ते क्रमांक टाकलात ना तुम्ही तर पूर्णपणे तुम्हाला तिथं शो होऊन जाईल. ओके, चला थँक्यू. तर व्यवस्थित संधीचा लाभ घ्या. बघा आता मी जस्ट आता ₹340 बिल भरलं आहे तर मला त्याच्यावर कॅशबॅक भेटलेला आहे. ओके, ₹3.40 मला कॅशबॅक भेटलेला आहे. मग मित्रांनो विचार करा, हे कोण देतो आहे? ना जीपे देत, ना फोनपे देत, ना कुठलं ॲप्लिकेशन देत. तर इथून तुम्ही जर बिलिंग पेमेंट केलं कोणतेही करा तुम्ही, आता जस्ट एक एक स्टेप कंपनी पावलं उचलत चाललेलं आहे. ठीक आहे, चला आता आपण हे बघा इथे आलो आपल्या वॉलेट हिस्ट्रीमध्ये. इथे माझ्याकडे बॅलन्स होतं 399. आता आपण ते पण कॅल्क्युलेशन करून बघूया. 399 बॅलन्स होतं. हा 399 बघा, मायनस 399 मायनस 340, ₹59 माझं बॅलन्स राहिलं. त्यात मला प्लस 3.40 ₹62 टोटल. म्हणजे 340 हा बिल पे केला, 399 बॅलन्स होता, 399 वजा 340 केलं, त्याच्यामध्ये माझ्या अकाउंटला राहिलं त्यावेळी किती राहिलं? ₹59. 59मध्ये माझं कमिशन ॲड झालं ₹3.40. टोटल ₹62.40 माझ्या इथं अकाउंटला शो होत आहेत. ओके, ₹62.38 समथिंग जे काय, तर ₹62.38 म्हणजे ₹62 तर दाखवत आहे, वरचे पॉईंट पैसे ठीक आहे, पण ₹62 माझ्या इथं शो होत आहेत. 59 प्लस 4 ₹62 इथे शो होत आहेत. सॉरी, 59 प्लस 3 ₹3.40 असे टोटल ₹62 शो होत आहेत. ठीक आहे, चला तर मित्रांनो या संधीचा फायदा घ्या. तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी मी दाखवल्या आहेत. जोपर्यंत मला अनुभव येत नाही, मला एक्सपिरियन्स येत नाही, मी स्वतःचं बिल पे केलं आहे, त्याच्यामुळं मी दुसऱ्याचं बिल पेमेंट करणार, दुसऱ्याचा रिचार्ज मारणार, त्याच्यानंतर एक व्हिडिओ मी क्रिएट करून हे व्हिडिओ बनवून टाकणार. त्यापेक्षा मी स्वतःचाच व्हिडिओ बनवून टाकत आहे, स्वतःचंच बिल पे केलं आहे. कारण काही लोक नंबर टाकताना सुद्धा ना तिथं हाईड करतात, असं की कोण काय त्या नंबरला कॉन्टॅक्ट करेल, XYZ जो काय असेल तो. चला आता मी जास्त बोलत नाही, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. समजून घ्या आणि हा इलेक्ट्रिसिटी बिल जो पे केला आहे त्याचं लाभ तुम्हीही घ्या. तुमचंही बिलिंग, तुमच्या आजूबाजूचं बिलिंग पे करू शकता. तुम्ही वाटल्यास बाहेर बोर्ड लावा घराच्या बाहेर वगैरे, आणि तुम्ही एक्स्ट्रा चार्ज लावा वाटल्यास लोकांना ₹5 वगैरे एक्स्ट्रा चार्ज लावा. तुम्ही ते ₹5 पण त्यांच्याकडून घेऊ शकता, कारण काही लोक घेतात तसे. ओके, तर कदाचित ते ₹5 पण लावू शकता तुम्ही एक्स्ट्रा चार्ज. कारण लोकांना काय आहे, आजकाल जवळच्या जवळ काय भेटेल ते बघतात. तर तुम्हाला इथून तुमच्या त्या बिलिंगच्या हिशोबाने मला समजा आता मी हा दुसऱ्याचा पे केला असता बिल, तर मला ते ₹5 प्लस हे 340वर मला जो कॅशबॅक भेटला ₹3.40, म्हणजे 5, 6, 7, 8 मला टोटल प्रॉफिट झाला असता. तर हा एक मित्रांनो बसल्या बसल्या आपला एक बिझनेस, एक व्यवसाय, भले बारीक आहे, थेंबे थेंबे आहे तळे साचे मित्रांनो, नक्कीच. आणि हा आपला एक मोठा बिझनेस होऊ शकतो. कोणी करू शकतो, घरातून हाऊसवाईफ करू शकते, आपला रिटायर पर्सन करू शकतो.
अगदी ज्यांना अँड्रॉईड मोबाईल वापरता येतो ते सर्व करू शकतात. एकदा का त्यांना सिस्टीम दाखवली ना मित्रांनो, तर ते सगळेजण करू शकतात. ओके, असं सुंदररित्या आपण इलेक्ट्रिसिटी बिल पे केलेलं आहे. ओके, थँक्यू.